मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर जेलीफिश आढळून आलेले आहेत। ब्लू बॉटम या जातीचे हे जेलीफिश आहेत। सध्या आपण गिरगाव चौपाटीवरच आहे आणि सध्या बघतोय की पावसाळ्याचा सुटीचा आनंद लुटत मुंबईकरांनी गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, मरीन ड्राइव्ह यासारख्या समुद्र किनाऱ्यांवर गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते। मात्र सध्या जे वातावरण आहे म्हणजे पावसाळ्यात ब्लू बॉटम या जातीचा जेलीफिश आढळतो। पावसाळ्याच्या आधी देखील अशा वेगवेगळ्या जातींचे जेलीफिश हे आढळत असतात। मात्र सध्या जो जेलीफिश बघायला मिळालेला आहे तो अगदी कमी आकाराचा निळ्या रंगाचा जेलीफिश आहे। छत्रीसारख्या आकाराचा जेलीफिश आहे। ज्या जेलीफिशला काटे देखील असतात आणि जर ओहोटीच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे समुद्रात खेळत असाल तर कदाचित हा जेलीफिश येऊन तुमच्या पायाला विळखाही घालू शकतो। जेलीफिश चावल्याची किंवा जेलीफिशने विळखा घातल्याची जी प्राथमिक लक्षणं आहेत ती म्हणजे लाल रंगाचे चट्टे शरीरावर येणं, त्याच्यानंतर प्रचंड खास सुटणं आणि प्रचंड वेदना होणं हे जेलीफिशने विळखा घातल्याची, चावल्याची लक्षणं आहेत। जर याच्यावर तातडीने उपचार केले नाहीत तर कदाचित गंभीर धोका देखील निर्माण होऊ शकतो। आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे जेव्हा अशा प्रकारचे जेलीफिश समुद्र किनाऱ्यावर आढळतील त्यावेळी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता ओहोटीच्या किंवा भरतीच्या पाण्यात जास्त वेळ न राहणं। त्यामुळे मुंबई महापालिकेने आवाहन केलेलं आहे की समुद्र किनाऱ्यांवर ज्या प्रकारे जेलीफिश आढळलेले आहेत त्यामुळे मुंबईकरांनी पावसाळ्याचा आणि समुद्र किनारी येऊन मजा करण्याचा आनंद जरूर लुटावा, मात्र त्याबरोबरच सावधानता सुद्धा बाळगावी। कॅमेरामन नारायणसह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।